माझ्या बाळाला उलटी झाली आहे, जरा पिण्यासाठी पाणी देता का, अशी भावनिक साथ घालत दरवाजावर आलेल्या एका अनोळखी ज्येष्ठ नागरिकाच्या हाकेवर विश्वास ठेवणं राहता तालुक्यामधील एकरूक येथील एका गृहिणीला चांगलंच महागात पडलंय। पाणी घेऊन दरवाजा उघडताच या वृद्ध चोरट्याने त्याच्या 3 साथीदारांसह घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेला मारहाण केली आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1.5 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारलाय। राहता तालुक्यामधील एकरूक येथील रहिवासी श्रद्धा गौरव बोर्डे या शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास घरामध्ये एकट्याच होत्या। सायंकाळी 7च्या सुमारास 2 दुचाकीवरून 4 भामटे त्यांच्या घराच्या गेट समोर येऊन थांबले। त्यापैकी अंदाजे 60 वर्ष वयाचा, अंगामध्ये पांढरा पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि कपाळावर टिळा लावलेला इसम गेट उघडून घरामध्ये आला। आपल्या लहान बाळाला उलटी झाल्याचं सांगत त्याने श्रद्धा यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली। समोर गांधी टोपी घातलेला वृद्ध गृहस्थ पाहून श्रद्धा यांनी अजिबात शंका न घेता घरामधून पाण्याचा तांब्या आणला। मात्र जसं त्यांनी सुरक्षा जाळीचं दार उघडलं, त्याने खिशातील चमकणारा चाकू काढून श्रद्धा यांच्या मानेला लावला आणि बळजबरीने घरामध्ये प्रवेश केला। पाठोपाठ बाहेर दबा धरून बसलेले 30 ते 35 वर्ष वयोगटातील 3 साथीदारही घरामध्ये घुसले। दरोडेखोराने श्रद्धा यांना जिवंत मारण्याची धमकी देत हॉलमधील सोफ्यावर बसून ठेवलं। त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्यास सुरुवात केली। दरोडेखोराने कानामधील सोन्याचे टॉप्स इतक्या निर्दयीपणे ओरबाडले। दरोडेखोराने बेडरूम मधील कपाटाची उचकापाचक केली। सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,51,500 रुपयांचा ऐवज अवघ्या काही मिनिटांमध्ये लंपास केला। या प्रकाराविषयी कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकू अशी धमकी देऊन हे चौघेही दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। वृद्धाच्या वेशामध्ये येऊन अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या या भामट्यांचा सुगावा लावण्यासाठी राहता पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे। दरम्यान अनोळखी व्यक्तींना मदत करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। मी श्रद्धा गौरव बोर्डे। शनिवारी संध्याकाळी ज्यावेळेस मी एकटी घरामध्ये होते, सासू सासरे सत्संगसाठी बाहेर गेलेत आणि माझे मिस्टर मुलांना घेऊन लोणीला गेलेत। त्यावेळेस 7:30च्या दरम्यानमध्ये एक बुजुर्ग व्यक्ती साधारणतः 50-55च्या वयाचे असतील, त्यांनी गांधी टोपी घातलेली होती, सलवार कुर्ता घातलेला होता, पायजामा व्हाईट कलरचा आणि डोक्याला जसं सप्त्यामध्ये गंध लावतात तसा गंध पण होता आणि मला असं वाटलं की सप्त्यावरून आलेले असतील आणि ते एकटेच आले गेट उघडून। आणि आल्यानंतर त्यांनी मला आवाज दिला की मला आमच्या मुलाला उलट्या झाल्या म्हणे, बाळाला पाणी दे म्हणे। म्हणून मी त्यांना पाणी देण्यासाठी किचनमधून त्यांना ग्लास भरून आणला पाणी द्यायला। तर ते दरवाजा उघडला पाणी द्यायला। आधी मी जाळीतूनच बोलले, नंतर दरवाजा उघडला पाणी द्यायला। तर त्यांनी मला दरवाजात लगेच त्यांनी मध्ये मला चाकूचा धाक दाखवत सोफ्यावर बसवलं आणि बाहेरचा पोर्चमधला लाईट बंद करून टाकला। त्यानंतर बाकीचे 3 जण लगेच लाईट बंद झाल्यानंतर लगेच घरामध्ये घुसले आणि त्यांनी बाकी लगेच बघायला सुरुवात केली इकडं तिकडं आणि मी सोफ्यावर बसून राहिले, कारण की मला त्यांनी चाकूचा धाक दाखवल्यामुळे मी घाबरली आणि एका ठिकाणीच बसली। त्यांनी माझ्या गळ्यातलं वगैरे सगळं काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर मी हाताने काढून दिले ते गळ्यातलं। बाकीचं त्यांनी सगळं ओढून घेतलं, कानातलं कट मारून घेतला त्यांनी आणि मग हे सर्व काही प्रकार हा 10 मिनिटातच झाला। 9-10 मिनिटांमध्ये सगळं होऊन गेलं। आणि कपाटातून काय काय वस्तू नेल्या? त्यांनी कपाटामधून माझी वेल घेतली, अंगठी घेतली, पुन्हा अजून एक कानात एक जोड होता आणि एक मध्ये ठेवलेला होता, तो जोड पण नेला, पायातले नेलेत आणि सासूबाईच्या याच्यामधली चेन नेली, 2 ओमपान होते, पुन्हा ननंदबाईचं गळ्यातलं होतं, मोठी पोत होती, 100-125 मणी असतील, ती पोत पण नेली त्यांनी आणि रोख रक्कम 6,000 रुपये होते, ते पण नेले त्यांनी। आणि नंतर मग ते इथून गेल्यानंतर मी दरवाजा बंद करून लाईट चालू केला आणि लगेच फोन फिरवले। मी जनतेला आवाहन करू इच्छितो की विरून गौरव बोर्डे पाटील एकरूखा, तर एक जनतेला आव्हान आहे असं काही की नम्र निवेदने, आपला धर्म हा सनातन आहे, दया आपण एखाद्या करत असतो, पण दया करताना एक मेहरबानी तुम्हाला आहे का माणूस पाहून करा का खरोखर त्याला आणि कोणालाही घरामध्ये प्रवेश द्यायचा नाही। माता भगिनी आपल्या भोळ्या असतात आणि त्याचा दुष्परिणाम काही होऊ शकतो। ही माझ्या घरात शनिवारी घटना घडलेली आणि याच्या अगोदर सुनबाई विशेष बोललेले आहे, तरी पुन्हा एकदा सगळ्या जनतेला आवाहन करतो व चेतन राहा, सावध राहा। चेतन म्हणजे चेतनता ही सगळ्यात उपयोग आहे, चतुराई नाही चेतन व्हा, एवढं नम्र निवेदन आणि सगळ्यांनी याचं ध्यान घ्यावं, नम्र निवेदन। शनिवारी संध्याकाळी आमच्या घरी
जवळजवळ 7:15 ते 7:30च्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडलेला आहे. घरामध्ये आम्ही कोणीही व्यक्ती नव्हतो. माझी सुनबाई एकटीच होती आणि त्यांनी वारकरीचा ड्रेस परिधान करून भावनिक अत्याचार करत सुनबाईने एक वारकरी आहे बा, एक संत आहे अशा प्रेमळ भावनेने त्यांनी पाणी मागितलं आणि तिने ते पाणी देण्याचा प्रयत्न केला. ग्लास घेऊन ज्यावेळेस ती सिक्युरिटी दरवाजा खोलून बाहेर आली तर त्यांनी पाणी न पिता डायरेक्ट तिला चाकू लावला आणि तिला सांगितलं की तुझ्या अंगावरचं सर्व जे काही आहे ते सोनं मला काढून दे, नाहीतर मग तुझा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा मी करू शकतो. तर ती घाबरून तिने सर्व ते दागिने काढून दिले आणि त्याच्या पाठीमागून 2-4 जण येऊन तिजोरीकडे गेले आणि आमच्या दोन्ही घरातल्या तिजोऱ्या त्यांनी साफ केल्या आणि सोन्याचा ऐवज घेऊन लंपास झाले. तर म्हटलेलं आहे संतांनी की दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये, जबलक घट में प्राण. तर आपल्या हिंदू समाजाप्रमाणे आपण त्या आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळं त्या बळी पडतो आणि ते बळी पडल्यामुळं अशा घटना घडतात आणि आपल्याला त्याचा एक प्रभाव वेगळा पडून आपली लूट होते आणि आपल्याला त्या परेशानीचा सामना करावा लागतो. तर जनताला माझं हेच सांगणं आहे की आपल्या परिवारामध्ये या घटना घडू नये आणि आपण त्या घटनेचा बळी पडू नये. भले ते संत असो संत असो, कोणतीही अशी व्यक्ती जी आपण परिचयाची नाही आहे, ओळखीची नाही आहे, तर अशा व्यक्तीला थारा देऊ नये आणि आपण आपलं संरक्षण करावं आणि इतरांनासुद्धा हा शुभ संदेश देण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्या घटना न घडणे आणि त्या परिवाराचं अनेक परिवारामध्ये ज्या घटना घडणार आहे पुढेही, तर त्यांनी सतर्क राहावं, चेतन राहावं आणि स्वतः चेतन राहून इतरांना पण हा संदेश द्यावा की जेणेकरून जनता जागृत होईल आणि अशा चोरीच्या प्रकरणापासून बळी न पडता त्या स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात. मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता.